श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज आपण आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह, हे आहे महाडमध्ये आणि हे सभागृह महाडमध्ये आहे आणि त्याहून चांगली गोष्ट म्हणजे आपण आहे चवदार तळे। हे चवदार तळे कशासाठी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? बाबासाहेब आंबेडकरने या ठिकाणी काय केलं? बाबासाहेब आंबेडकर 20 मार्च 1927 रोजी हे चवदार तळे सर्वांसाठी खुलं केलं। कारण काही समाजकंटकांनी, आपण स्टॅच्यू बघू शकता बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी, आणि पूर्ण चवदार तळे आहे। 20 मार्च 1927 रोजी काही समाजकंटकांनी पाणी नेण्यास मज्जाव केला आणि 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या पाण्यामध्ये हातून पाणी पिले आणि त्या दिवसापासून हे तळे सर्वांसाठी खुलं करण्यात आलं। हे लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांचे आपण ऋणी आहोत। त्याचे लेख ही लिहिलेले आहेत त्या स्टॅच्यूच्या खाली। आता मी ते पण दाखवतोय तुम्हाला, बघू शकताय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय। हे पूर्ण परिसर आहे, महाडमध्ये आहे। आपणही या ठिकाणी भेट द्या। 20 मार्च 1927 आता पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होतील या घटनेला। पवित्र स्थान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तळ्यामधून पाणी पिलं होतं आणि त्या दिवसापासून सर्वांसाठी खुलं करण्यात आलं। धन्यवाद।